रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असं चाललंय ना, आपण एकदा 2009 ला आंदोलन केल्यानंतर तुम्ही एक काम करा ना, आता ह्या मॅडमकडे आजच पत्र द्या आंदोलनाचं ना, फ्रायडे आंदोलन ठेवूया शाळेवरती। ठीक आहे, घेतलेले पैसे परत द्या विद्यार्थ्यांना। हा बरोबर आहे ना, सगळ्या विद्यार्थ्यांचे जे अतिरिक्त पैसे ही भरले की पैसे भरले। पाहिलं ना, म्हणजे तर काय सांगाल, आज आपण या ठिकाणी विद्या मंदिरामध्ये नागोठण्याच्या भेट दिलेली आहे, प्राचार्यांशी चर्चा केलेली आहे, नेमकं काय मुद्दे होते? रायगड जिल्ह्यातील हे कोकण एज्युकेशन सोसायटीचं नागोठण्याचं हे विद्यामंदिर हायस्कूल आहे। या अग्रवाल हायस्कूलमध्ये आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी चालवलं जातं आहे। वास्तविकता यांच्याकडे अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश घेताना शासन निर्णयाप्रमाणे 24 रुपयामध्ये प्रवेश द्यायला पाहिजे होता, परंतु या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संस्थाचालक जवळपास 3,500 रुपयाच्या वरती सरसकट विद्यार्थ्यांकडून पैसे घेत आहेत आणि समाजामध्ये असा भ्रम करतायत की मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून आम्ही पैसे घेत नाहीत। वास्तविकता अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश देताना सरसकट विद्यार्थ्यांना 24 रुपयात प्रवेश द्यायला पाहिजे होता, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याकडून 3,500 रुपये या शाळेने घेतलेले आहेत, या ज्युनियर कॉलेजने घेतलेले आहेत आणि पालकांच्या नावे संस्था अशी पावती देते, त्याच्यामध्ये आईच्या नावाने 1,500 रुपये आणि हे वडिलांच्या नावाने 2,000 रुपये संस्थेची पावती देते आणि डोनेटर म्हणून विद्यार्थ्यांना ही संस्था करते। आमचा जाब या प्राचार्यांना आहे की येत्या 2 दिवसामध्ये हे संस्थेच्या नावे घेतलेले डोनेशनचे पैसे विद्यार्थ्यांना परत केले नाहीत तर येत्या 2 दिवसात या नागोठण्याच्या अग्रवाल कॉलेजच्या विरोधात बहुजन विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल। या परिसरामध्ये सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत, कष्टकऱ्यांची मुलं आहेत आणि गरिबांच्या मुलांकडून म्हणजे कुठल्याही प्रकारची शासन मान्यता नसताना सुद्धा अनुदानित तुकड्यांमधून 35,500 रुपये घेतलेले आहेत। दुसरा प्रकार इथे असा आहे की या शाळेमध्ये दुसरी तुकडी ही 40% अनुदानावरती चालते आणि तरीसुद्धा 11,000 रुपये या विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाते। ही फी शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता नसावी, त्यानंतर उपसंचालकाची मान्यता या फीला असायला पाहिजे होती, परंतु तीसुद्धा मान्यता या शाळेकडे नाही आहे। हे संस्थाचालक अशा पद्धतीनं गरिबांच्या पोरांची लूट करीत आहेत। यांची आर्थिक कोंडी करण्याचं काम, या गरीब विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी ही शाळा प्रशासन आणि हे कोकण एज्युकेशन सोसायटीचं व्यवस्थापन वर्षानुवर्ष करीत आहे। याच्या विरोधात आज बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक झालेली आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये ह्या गरिबांची, कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचे पैसे परत केले नाहीत तर आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार।